शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। एलसीबीच्या पोलिसांना तलवार विक्री करत असल्याची माहिती दिल्याच्या आरोपावरून युवकाला चाकू, लाकडी दांडके, दगड व पट्ट्याने मारहाण केल्याची घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली होती। यात जखमी असलेला तरुण करण अर्जुन साळुंके या युवकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, पण आता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले आहेत। अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना ही शहरात घडली आहे। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची घटना ही मंगळवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ही मंगळवारी दुपारी घरी असताना तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले। सदरची माहिती फिर्यादी यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही। त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हे पोलीस निरीक्षक कृष्णकुमार सेदवड करत आहेत। इंटरनेटचा वाढता प्रसार आणि सरकारी सेवा ह्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। ऑनलाईन कामकाजामुळे वेळेची बचत होऊन नागरिकांचे अर्ज, कामांचे प्रस्ताव, इतर प्रकरणांवर जलद निर्णय घेणे शक्य आहे। त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेत ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे। कामकाजाला गती देण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून यामुळे प्रशासकीय प्रस्ताव जलद गतीने मार्गी लागून नागरिकांची कामे वेळेत होतील असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते, त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असे प्रोत्साहनपर आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे यांनी IMSच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले। महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्याच अनुषंगाने मतदानाविषयी जनजागृती उपक्रमात ते बोलत होते। यावेळी संस्थेचे संचालक डॉक्टर MB मेहता, उपसंचालक डॉक्टर विक्रम बारमणस, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोदी तेलोरे, संगणक विभाग प्रमुख डॉक्टर उदय नगरकर, MBA MCA चे विद्यार्थी उपस्थित होते। विधान परिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर, संस्थापित संत सावता क्रांती परिषदेच्या अहिल्यानगरच्या शाखेचा शुभारंभ माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। सचिव राजेंद्र पडोळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, प्राध्यापक माणिक विधाते, ज्ञानेश्वर रासकर, बाळासाहेब आगरकर, डॉक्टर रणजित सत्रे, विनोद पुंड, प्रकाश शिंदे आदींसह मोठ्या संख्येने माळी समाजातील नागरिक उपस्थित होते। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।